गोंय कामगार दिनाच्यो सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा. गोंय सरकारच्या वतीन पयलीच फावटी येद्या वयल्यान आमी कामगार दीन मनोवपा खातीर आज हांगासर जमले. कामगार दिनाच्या ह्या फंक्शनाक आमच्या मदीं आसात आमचे लेबर एंड वेलफेअर मिनिस्टर बाबूश मोन्सरात, त्याच बरोबर आमचे ह्या डिपार्टमेंटाचे डायरेक्टर बाब राजेश, कामगारांचे लिडर बाब केशव प्रभू आणि कुटी गांवकर, उपस्थितांमध्ये असली वेगवेगळ्या कंपनीचे HR हेड्स हांगासर आसात आणि म्हज्या सगळ्या गोंयभरांतल्या कामगार भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयली आयचो दीस हो तुमचो दीस आसा. तुमकां सगळ्या जाणांक शुभेच्छा भेटयता. आमी सगळ्या जाणांनी देदान ताच्या खातीर ताळयो मारच्यो. भारत सरकार आणि गोंय सरकार हो दीस तुमचो दीस म्हणून आज मनयता आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांव खरोखरूच सगळ्यात पयली माझे लेबर डिपार्टमेंट आणि लेबर मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सरात हांच्यानी येदो व्हडलो कार्यक्रम आज गोंयांत पयलेच फावटी घडोवन हाडलो. त्या बद्दल हांव तांचेय बाबूश मोन्सरात आनी एंटायर डिपार्टमेंटाचें अभिनंदन करता. तांच्या खातीर तुमी सगळ्या जाणांनी ताळयो वाजयच्यो. खरें म्हटल्यार आमी पळयता की गोंयांत जावपी डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल ग्रोथ आसूं, इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ आसूं किंवा ओवरऑल डेव्हलपमेंट आसूं, हातूंत सगळें व्हडलें कॉन्ट्रिब्युशन जर कोणाचें आसत जाल्यार तें कामगारांचें आसा. कारण तुमी आसा म्हणून हें सगळें शक्य आसा. तुमी आसा म्हणून म्हणजे आमी ताका म्हणटात की एक दीस जर कामगारांनी स्ट्रायक केलो जाल्यार ती कंपनी चलूंक शकना. बट तुमच्या सहकार्यान इतली व्हडली डेव्हलपमेंट ही राज्यांत जाता, देशात जाता, म्हणून हांव मना पासून तुमचें खूब खूब अभिनंदन करता. आमचें सरकार हें खरें म्हणजे अंत्योदय तत्वाचेर चलता आनी जो खरो कॉन्ट्रिब्यूट करता ताका ताज्या पर्यंत पावोवपा खातीर आमी सदोदीत आमचें सरकार वावुरता. आनी म्हणून म्हटलां आमी ह्या कामगार दिनाच्या निमित्तान तांच्या वेलफेअरा खातीर वेगवेगळ्यो स्किमी, वेगवेगळ्यो योजना ह्यो तांच्या खातीर पावच्यो आनी म्हणून आमी कार्यरत आसा. हांव मुद्दामून फाटलो हो कार्यक्रम जावच्या पयलीं हांवें एक दोनदा डिपार्टमेंटाक आफून हाडून हांवें डिपार्टमेंटा कडेन डिस्कस केलें आनी कितल्या मोठ्या प्रमाणांत आमचे कडेन कामगार रजिस्टर्ड आसात. सगळे दोन तरेचे कामगार आमचे कडेन रजिस्टर्ड आसतात. एक वीच इज अंडर द लेबर वेलफेअर, म्हणजे जे इंडस्ट्रीत काम करता अशे लोक, ओके, म्हणजे ज्या इंडस्ट्रीत 10 पासून ताज्या वयर आसपी जे सगळे जाण आमी ताका म्हणटा की लेबर कॅटेगरीच्या अंडर येता किंवा वर्कर कॅटेगरीच्या अंडर येता. हे सगळे कामगार हे आमच्या कडेन लेबर डिपार्टमेंटात रजिस्टर्ड आसतात. आणि दुसरे वीच इज अंडर द कन्स्ट्रक्शन वेलफेअर फंड, म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीत जे काम करतात ते कन्स्ट्रक्शनाच्या अंतर्गत ते सगळे जाण रजिस्टर्ड आसात. आमचें म्हणणें आसा की ह्या सगळ्या कामगारांच्या वेलफेअरा खातीर अप्रॉक्सिमेटली every year they used to pay the 450 rupees per month. They used to pay the 450 rupees by the companies to us, right? 40 rupees from the you people आणि आम्ही कॉन्ट्रिब्यूट करता अशें म्हणून लेबर वेलफेअर फंड हो आमच्या कडेन ऑलरेडी डेपॉझिट जाल्लो आसा. खूब वर्सां पासून हो फंड एक्युमुलेट जायत येयल्लो आसा. पण जितक्या मोठ्या प्रमाणात त्याचा बेनिफीट खऱ्या कामगारांनी घेवपाक जाय तांच्या पर्यंत तो पावनाशिल्लो. आणि 1,40,000 लेबर्स आमच्याकडे रजिस्टर्ड आसात किंवा वर्कर्स हे आमच्याकडे रजिस्टर्ड आसात. आणि ही बेनिफीट 1,40,000 लोकांनी घेवची ही म्हजी इच्छा आसा. जर ती घेयना आसत जाल्यार खऱ्या अर्थान आमी म्हणटा ती तांच्या पर्यंत पावना. म्हणून हे फावटीच्या कामगार दिनाच्या निमित्तान आमी ठरयलां की 100% कामगारांच्या निमित्तान ज्याची कंपनी आपल्या जितक्या कामगारांक आमच्याकडे रजिस्टर्ड केल्या, म्हणजे हांवें कित्याक 1,40,000 फिगर सांगली, गोंयांतली प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक इंडस्ट्री ज्या इंडस्ट्रीत 10 लेबराच्या वयर रजिस्टर्ड आसा, 10 लेबराच्या वयर जे काम करता तांच्याकडेन आमच्याकडे रजिस्टर्ड करप हे कंपल्सरी आसा. आणि म्हणून हांव आयच्या दिसा अपील करता
की गोंयांत जर रजिस्टर्ड करिनासतना कोण उरले आसत जाल्यारूय बी तांच्याकडे आमच्याकडे येवन आमच्या लेबर डिपार्टमेंटात तांच्यांनी रजिस्टर्ड करचें आनी कंपल्सरी करचें इन द इंट्रस्ट ऑफ वर्कर्स, इन द इंट्रस्ट ऑफ लेबर. जो तुज्या कडेन काम करता हाज्या इंट्रस्टान आमच्या कडेन रजिस्टर्ड करचें आनी तें केल्या उपरांतूच आमकां ताचो बेनिफीट तांच्या कडेन पर्यंत दिवपाक मेळटलो, आमच्या बेनिफीट तांच्या कडेन पर्यंत पावोवपाक मेळटलो. आनी म्हणून आज आमी ज्यो 5 स्किमी ज्यो लॉन्च केल्यो ताचो मॅक्झिमम बेनिफीट तुमच्या कडेन कसो पावतलो हें पळोवपा खातीर माय लेबर डिपार्टमेंट भितरले आसतले लेबर इन्स्पेक्टर किंवा स्टाफ हे सगळे जाण हे कार्यरत आसतलेच. बट बिसायड्स दीस म्हाजें तर म्हणणें आसा की प्रत्येक कंपनी आपलो आसतलो HR हाकाय कम्युनिकेट करपाक लावचो आमच्या डिपार्टमेंटा कडेन, जेणे करून आमी बी हे खूब बऱ्या पद्दतीन ते बेनिफीट सगळे हे सगळ्यां कडेन पावचे म्हणून कार्यरत आसतले. आमी सदांच पळयता की प्रत्येकाक दिसता आपल्याक गव्हर्मेंटात नोकरी मेळची. गव्हर्मेंटात नोकरी मेळची कित्या खातीर की ताका दिसता एकदां गव्हर्मेंटात नोकरी मेळ्ळी की आपल्याक सगळ्यो फेसिलिटीज लागू जाता. आत्तां जितक्या जाणांचें हांवें फेलिसिटेशन केलें तितक्या जाणांचो आमी गौरव केलो. मोर देन 15 लोकांचो सुमार आमी 19 लोकांचो गौरव केलो. त्या सगळ्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. देडान तांच्या खातीर तुमी सगळ्या जाणांनी ताळयो वाजयच्यो. गेली 20 वर्सां आनी तेच्या पेक्षा चड प्रायवेट सेक्टरात जे काम करता तांचे फेलिसिटेशन आमी हांगासर केलें. 20 वर्सां पेक्षा चड, थोडे जाण 15 वर्सांचे मेरेन आसले. आमी खूब कमी टायम मेळ्ळो म्हणून आमी सगळ्या जाणांक हातूंतल्यान रजिस्टर्ड म्हणजे एकदां रजिस्टर्ड करून घेवंक शकूंक ना, आमचो रिकॉर्ड एकदां आमकां मेळूंक ना. बट हांव आज अनावन्स करता की जितके जाण प्रायवेट सेक्टरांत फाटली कंटिन्युअसली 20 वर्सां वयर काम करता पळय न्ही, तितक्यांच्या कंपनींनी जाल्यार तेंच्यांनी इंडिव्हिज्युअली आपले रिकॉर्ड्स घेवन आमच्या डिपार्टमेंटा कडेन संपर्क करचो. तितक्याय जाणांक आज जे आमी फेलिसिटेशन केलां पळय इन फ्युचर तांचें फेलिसिटेशन करतले हें हांव अनावन्स करतां. हें फेलिसिटेशन करता आसतना आमी तांकां सर्टिफिकेट दिल्यात, तुमी बरें काम करता, तुमचें अभिनंदन आसा. त्याच बरोबर ताका 15,000 रुपीज तो चेकूय बी दिला. त्या खातीर हांवें म्हटलां जो 15-20 वर्सांच्या वयर काम करता ह्या सगळ्या जाणांक बेनिफीट ही बेनिफीट आमच्या सरकाराच्या वतीन 100% आमी दितले. आयच्यान आमी अनावन्स केलें म्हणून इट इज अ वन टायम बेनिफीट फॉर वर्किंग इन द प्रायवेट सेक्टर. आमी सगळ्या जाणांक दितले. सगळ्या जाणांनी आमच्या कडेन रजिस्टर्ड करचे किंवा त्या कंपनीन विल चॅक. आमी फक्त त्या कंपनीन किंवा आमच्या कडेन आसलेले रिकॉर्ड चॅक करतले आनी हे सगळ्या जाणांक सर्टिफिकेटूय दितले. सगळ्या जाणांक 15,000 रुपीज हे तांच्या अकाउंटाचेर किंवा ताका चॅक हो आमच्या लेबर मिनिस्ट्रीच्या वतीन तुमकां सगळ्या जाणांक आमी दितले. त्या खातीर आयज जरी हांगा सगळे येवंक ना, पुराय गोंयांत 1,40,000 आसा. हांव म्हज्या मिडिया भावां कडल्यान तांकां कळोवपाक सोदता, तांकां अपील करपाक सोदता की कामगारांच्या वेलफेरा खातीर आमी हांगासर आसा. कामगार जाता तितको म्हणजे आमी म्हणटा तितको सक्षम जावचो, जाता तितकें तेजें हेल्थ बरें उरचें, जाता तितक्यो ताका फेसिलिटीज मेळच्यो, त्यो कंपनीनी दिवच्यो आनी त्यो आमी दिवच्यो. ताच्या खातीर आमचें सरकार सदोदीत कार्यरत आसतलें. म्हणून हांवें जें अपील केलां तें गोंयांतले 15 वर्सां रेजिडन्स आशिल्ले हे सगळे जेंच्यांनी 20 वर्सां वयर प्रायवेट सेक्टरांत काम केलां त्या सगळ्या जाणांनी आमच्या कडेन रजिस्टर्ड करचें. ऑनलायन फॉर्म आमी सगळ्या कंपनीकूय धाडून दितले आमच्या डिपार्टमेंटाच्या वतीन. तो तुमी भरचो आनी तो भरून आमच्या कडेन धाडचो. परत एकदा अशाच पद्दतीचो कार्यक्रम ऑर्गनायज करून आमी त्या सगळ्या जाणांचें फेलिसिटेशन करतले. म्हजें इंटेन्शन इतकेंच आसा की खूब मोठ्या प्रमाणात प्रायवेट सेक्टरांत येद्या व्हडल्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसात जाल्यार ते आमच्या गोंयकार भाव आनी भयणी घेवच्यो. हांव जस्ट प्रत्येकाक विचारतालो की तुका पगार कितलो मेळटा म्हणून. हांव मुद्दाम विचारतालो. इट इज माय इंट्रस्ट ऑल्सो सदांच की प्रायवेट सेक्टरांत काम करता ताका पगार कितलो मेळटा हो म्हाकाय कळपाक जाय आसता. भितरल्या जवळपास 10 जाणांनी सांगलो दे आर गेटींग ए गूड सॅलरी, म्हणजे 80,000 पासून ते 60,000 पर्यंत. थोड्या जाणांक ते कॉन्ट्रॅक्च्युअल आसतले तांकां 25,000 रुपया पर्यंत पगार मेळटा. बट एनी हांव प्रायवेट सेक्टरांत सुद्दां कन्फर्म जावन 80,000 रुपया पर्यंत सॅलरी मेळप विच इज व्हेरी गूड सॅलरी. आनी हांव त्या कंपनीचेय कॉंग्रेच्युलेट करता तांकां की दे आर पेईंग गूड सॅलरी फॉर अवर गोवन फेलोज. ताकाच लागून अशाच पद्दतीन
बाकीच्या कंपनीने डीक घेवची आणि आपल्या कारण आता एका 7th पे हा 8th पे लागलो देर वील बी द म्हणजे खूप डिफरन्स हो प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टरात उरतलो म्हणून बरेचसे फावटी लोकांच्या मध्ये एक डिस्कम्फर्ट क्रिएट जाता ताका लागून तुम्ही नो डाऊट मिनिमम सॅलरी दी मिनिमम वेजीस दी पण जो कोण बरो काम करता जो कोण बऱ्यो स्किल्स आसा ताका त्याच पद्धतीचे अपग्रेडेशन आणि अपग्रेड इन द सॅलरी ही तुम्ही दिवची ही हांव सगळ्या कंपनीक अपील करता की तांकांय बी तेच्यो स्किल्स क्वालिटीज सर्वीस आणि इयरिंग सर्वीस अँड सिन्सिरिटी हाज्या कडेन लक्ष दिवन जर तुम्ही पेमेंट केलो आसत जाल्यार तेय बी इतक्या बऱ्या पद्धतीच्यो सर्विसीस कंपनी दिवपा खातीर तयार आसता म्हाका दिसता म्हणजे अपिलाक तुम्ही सगळे जाण म्हणजे नक्कीच ताका इन फ्युचर अशा पद्धतीच्यो बऱ्यो सॅलरीज दितले आमी आत्ताच फुडें वयच्या पयलीं आमी आत्ताच ज्यो लॉन्च केल्ल्यो स्कीम वीच इज अ डिजिटल लिटरसी प्रोग्राम फॉर द वर्कर्स आमकां इन फ्युचर आमी स्कील ऑन व्हील हो कार्यक्रम सुरू करपाचे आसा इन्क्लुडींग तुमच्या कंपनीत जर तांकां स्कील करपाक जाय तुम्ही न्यूली एम्प्लॉईज घेतल्या असा त्यांची स्कील अपग्रेड करपाक जाय आसत जाल्यार वी आर रेडी आमी त्या पद्धतीच्यो स्किल्स तांच्यो स्कील तांकां अपग्रेड करपा खातीर सरकार तयार आसा सरकार त्या पद्धतीन कंपनीक आनी आमच्या कामगार बंधूक हांकांय बी मदत करपा खातीर तयार आसा दुसरो आमी जो म्हटला वीच इज द मेडिकल सपोर्ट फॉर द एल्डरली पेरेंट्स किंवा वर्कर्स किंवा दर किड्स हांकां दिवपा खातीरय बी आमी तयार आसा ताचेय बी जे फॉर्मेलिटीज कशा पद्धतीन दिवप जे रिएम्बर्समेंट आनी तेजेरी बील क्लेम करप हाजी फॉर्मेलिटीज थोड्याच दिसाच्या भितर आमी स्ट्रीमलायन करता प्रोसेस म्हणजे तुमी आमच्या दीन दयाळ स्वास्थ्य सुरक्षा योजना आमचे DDSSY कार्ड हाज्या व्यतिरिक्त तुमकां जर चड पेमेंट करचो पडलो जाल्यार ते तुमकां रिएम्बर्स कशें करप आनी अप टू 60,000 रुपीज पर्यंत किंवा जर क्रॉनिक डिजीज आसत जे कॅन्सरा सारकिलो किंवा किडनी फेलियरा सारकिलो जाल्यार सुद्दां इफ तुमकां ESIची बेनिफीट मेळना जाल्यारूय बी तुमकां ती बेनिफीट कशी दिवप आनी कितल्या मोठ्या प्रमाणात दिवप हाजी स्कीम आमी ऑलरेडी फॉर्मुलेट करपाक घेतल्या आनी त्या खातीर आमी तितूरूय बी तुमकां चड बेनिफीट दिवपाचो सरकाराचो प्रयत्न आसा पूण लोकांकूय दिसपाक जाय की हय प्रायव्हेट सेक्टरान हांव काम करता आसत जाल्यार सुद्दां सरकार म्हाजी काळजी घेता ह्या हेतूंतल्यान म्हणजे आमी एखाद्या आमच्या फॅमिली मेंबर जर कोरोना जालो जाल्यार ताका रिएम्बर्स कशें दिवप हाजी पुराय स्कीम आमी ती रिडिजायन करता आनी तुमकां मदत दिवपाचें आमी थारायला तिसरी स्कीम वीच इज एन कोचिंग सपोर्ट फॉर द चिल्ड्रन्स प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स किंवा फॉर द प्रोफेशनल कॉलेजीस आमी पळयता की बरीच भुरगीं आतां कोचिंग्स घेतात नीट JEE हांच्या खातीरूय फीस हाय आसता बट त्या भुरग्यांक सुद्दां 25,000 रुपया पर्यंत मॅक्झिमम ही फीस तांकां बेनिफीट कसो दिवपाचो हाजोय आमी स्कीम डिजायन केल्या की तांच्याय भुरग्यांक ही फीस तांकां रिफंड दिवपाची जाची भुरगीं 12वीच्या उपरांत JEE नीट प्रिपेरेशन्स करता तांच्या भुरग्यांक हो बेनिफीट दिवपा खातीर आमी ऑलरेडी थारायला आनी चवथें ज्याच्या भुरग्यांनी प्रोफेशनल कॉलेजीन एडमिशन घेतला मागीर ते नर्सिंग आसतलें मेडिकल आसतलें इंजिनियरींग आसतलें इन्क्लुडींग गव्हर्मेंट हांव म्हणटा तें कारण मेडिकलाक एडमिशन मेळ्ळ्या उपरांत सुद्दां किंवा गोवा इंजिनियरींग कॉलेजीन एडमिशन मेळ्ळ्या उपरांत सुद्दां ताका फीस आसता अप टू द 60,000 एन्युअली नॉट वन टायम भुरग्याचो कोर्स जर 3 वर्सां आसत जाल्यार 3 वर्सां अप टू 60,000 रुपया पर्यंत ताजी फीस ही आमी ताका पेड करतले आनी ती आमी CM स्कॉलरशीप पोर्टल काडला तुम्ही जर ॲपाचेर वचून पळयशात आनी CM स्कॉलरशीप पोर्टल मारशात ताजेरूच ऑनलायन जर तुम्ही एप्लाय करीत जाल्यार डायरेक्टली यू लिंक टू द लेबर डिपार्टमेंट आनी तुमचे 60,000 रुपया तुम्ही जे भरता ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटाचेर विदीन द 2 मंथ्स ते जमा करपाची ही फॅसिलिटीज आमी केल्या ताका लागून तुमकां ऑफिसान येवन फॉर्म भरपाची गरज ना फक्त ताका प्रूफ जाय पडटलें म्हणजे तुमचे लेबर डिपार्टमेंटाचें कार्ड आनी तुमी पेड केल्ली फीस इतक्या 2 कार्डाचेर ऑनलायन पद्दतीन म्हणजे भुरगे जरी त्या ॲपाचेर एप्लाय करीत गेले आमी सांगता की लास्ट 2 वर्सां ट्रायबल डिपार्टमेंटान अशा पद्दतीन विदीन अ मंथ आमी तेंच्यांनी भरलेली फीस ही ते ऑफिसाक विजीट करिनासतना तांकां आमी परत करता ऑन द सेम लायन जे 1,40,000 लोकांक 1,40,000 फॅमिली पर्यंत आमी पावतले हाजे म्हाका खूब अभिमान आसा ह्या सगळ्या भुरग्यांक म्हणजे मागीर खंयच्याय प्रोफेशनल कॉलेजीत तेजेर एडमिशन घेवनी इन्क्लुडींग द कॉलेजीस
तो BA, BCom, BSc शिकता हांकां सुद्दां तांची फीज ही परत करप हाच्या खातीर आमचें सरकार म्हणजे कोण 10,000 भरता आसत किंवा कोण 60,000 भरता आसत ताजी एन्युअल फीज ताका परत मेळपाक जाय हो आमचो उद्देश आसा आनी ताका लागून तांच्यांनी हे 60,000 रुपया पर्यंत ताका आमी परत दितले. ओके. फोर्थ वन आमी पळयतात की बरेचशे फावटी एक्सिडेंटल डेथ जाल्या उपरांत नो डावट कंपनीचो इन्शुरन्स रजिस्टर्ड आसता तुमचो ओन इन्शुरन्स आसता बट सरकारा कडल्यान हॅन्स फोर्थ ज्यांच्यांनी जे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हो सगळ्यांचो जर तुमी कंपनीत भरला किंवा तुमी भरला जाल्यार बरें आसा जर भरूंक ना किंवा हॅन्स फोर्थ आमी कंपल्सरी बँके कडेन टायअप करून हो इन्शुरन्स हो सरकाराच्या वतीन भरलो वयतलो आनी चुकून एखाद्या कामगार भावाक एक्सिडंट जालो ताजें जर बरें वायट जाल्यार आसत जाल्यार ताच्या घरच्यांक म्हणजे अप टू 2 लाख रुपया पर्यंतचो चेक हो सरकारा कडल्यान ताका दितले ह्या हांव अनावन्स करता. म्हणजे ही बेनिफीट तुमच्या फाटल्यान त्या फॅमिलीक सपोर्ट मेळचो हाज्या खातीरूय बी सरकार तुमची तितकी काळजी घेता. हातूंतल्यान आमी हे डिक्लेअर करता आनी हे डिक्लेअर करता आसतना म्हाका खूब खूब बरें दिसता. आज जर आमी श्रमगौरी समित्र अवॉर्ड हे 20 लोकांक दिले जाल्यार उरलेल्या लोकांकूय बी आमी अशाच मोठ्या प्रमाणात हाजो बेनिफीट दिवपाचो आसा. हांवें ऑलरेडी सांगलें. बिल्डींग अँड अदर कन्स्ट्रक्शन लेबर्स हाच्या अंतर्गत फक्त आमच्या कडेन 10,000 लोक रजिस्टर्ड आसा. हांवें सांगपाक सोदतां की सगळे कन्स्ट्रक्शनान काम करपी कन्स्ट्रक्शन कंपनी ज्यो गोंयांत आसा किंवा जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर्स आसात आनी ज्या लोकांक 15 वर्सां वयर नो डावट तुमचो लेबर कोणी आसा तुमी आमच्या कडेन रजिस्टर करात ताजे बेनिफीट तुमकां मेळटात. बट स्पेशली द गोवन हू इज रजिस्टर्ड तो ताच्या कडेन सुपरवायझर म्हणून काम करता ड्राफ्टमॅन म्हणून काम करता किंवा ह्या बाकीच्या सगळ्या सेक्टरात काम करता तांच्यांनी आमच्या कडेन रजिस्टर्ड करचें. हे आतां पर्यंत फक्त 10,000 लोकूच रजिस्टर्ड जाल्ले आसा. हे चड जाणांनी रजिस्टर्ड करचें. हे कित्याक तर तांचो इन्शुरन्स आनी हे तर सगळे आमी दितले बट ताच्या व्यतिरिक्त तांकां फुल्ली एड्युकेशनल सपोर्ट आतां जो आमी लेबर वेलफेअरान डिक्लेअर केलो तशाच पद्दतीचो त्यांच्या भुरग्यांच्या शिक्षणा खातीर मदत ही आमच्या कन्स्ट्रक्शन वेलफेअर लेबर बोर्डा कडल्यानूय तांकां मेळटली. तांची फीज तांकां रिटर्न करतले हे म्हाका अपील करता आसतना आज खूब बरें दिसता. इन केस कन्स्ट्रक्शनान काम करता आसतना तेची चुकून डेथ जाली म्हणजे आमी ताका प्रधानमंत्री इन्शुरन्स हो दितलेच दितले बट कन्स्ट्रक्शन इज एन हेवी आनी रिस्की वर्क ताच्या खातीर एडिशनली जर चुकून डेथ जाली जाल्यार ताका एडिशनली सरकारा कडल्यानूय बी 50,000 रुपया हे आमी ताका इन्शुरन्स म्हणून दितले. सिरियस डेथ जाली एखाद्याचो पांय मोडलो एखादो घरांत उरलो तो म्हयनोभर कामाक वचूंक शकना जाल्यार ताका 25,000 रुपया पर्यंत वन टायम हे सरकारान दिवपाचे कन्स्ट्रक्शन वेलफेअर बोर्डाच्या मार्फत आमी डिक्लेअर केला आनी ही मदत ही सातत्यान तांकां सगळ्या जाणांक जातली. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्या डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात पयले फावटी लेबर कोड हे चेंज केले म्हणजे लेबर कायदे जे किचकट कायदे आशिल्ले त्या किचकट कायद्याच्या अंतर्गत आमी म्हणटा की लेबराकूय त्रास जातालो आनी कंपनीकूय त्रास जातालो. ते 4 लेबर कोड म्हणजे द कोड वेजीस 2019, द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, सोशल सेक्युरिटी कोड 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी आणि हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड 2020 हातून पोरणे 29 कायदे हे बदलले आणि हे नवीन 4 कायदे हाडल्या. हे फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या फायद्या खातीर हाडल्या ज्याचो फायदो म्हज्या कामगार भावांक जावचो जेणे करून डिस्प्यूट खंयच्यो पेंडींग उरच्यो न्ही चडांत चड लोकांक तांचो सुदोधीत फायदो जावचो म्हणून अशा पद्दतीचे कायदे हाडल्या. म्हणून हांवें म्हटलां की तुमचो कसलोय जर विशय आसत आमी रस्त्यार घेवच्या पयलीं सरकारा कडेन उलोवपाची गरज आसा कंपनी कडेन उलोवपाची गरज आसा किंवा आमच्या लेबर डिपार्टमेंटा कडेन उलोवपाची गरज आसा जेणे करून आमच्या उलावण्यांतल्यान आमच्या डिस्कशनांतल्यान विशय सुटावे जाता. ना स्ट्रायक करून विशय सुटावे जायना. आमी आयज पर्यंत पळयल्या की हांवें स्वता अनुभवलां. हांव 2008तल्यान कंटिन्युअसली सोशल लायफान आसा. हांवें अशें कितलेशाच जाणांक नो डावट ड्यू रिस्पेक्ट टू द युनियन लिडर म्हाजें म्हणणें आसा की खंयचेय डिस्प्यूट हो सातत्यान डिस्कशनांतल्यान सुट्टा झगडेंतल्यान सुटोवंक शकना.
आणि त्या खातीर कामगार किंवा कामगार लिडर आणि कंपनीज हांच्यामदीं सुसंवाद जावचो, हांच्यानी डिस्कशन जावचें. तुमच्या मदलो जायना आसात जाल्यार आमचो लेबर कमिशनर आसा, लेबर कमिशनराच्या कडेन जायना पर्यंत लेबर मिनिस्टर आसा आणि लेबर मिनिस्टराच्या उपरांत मुख्यमंत्री आसा की तुमच्या मदले विशय सुटावे करपाक. म्हाका खोस भोगता आतां पर्यंत म्हणजे ज्यांचे विशय तांच्या कंपनी आनी कामगार ह्या युनियना मदीं सुटावे जावनाशिल्ले. फाटल्या 7 वर्साच्या कार्यकाळात मुख्यमंत्री म्हणून 8-10 कंपनीचे तरी विशय म्हाज्या ऑफिसांत वचून सुटावे जाले, तांकां बरी पॅकेजींग मेळ्ळी आणि फुडें स्ट्रायक जावन ताचें काम बंद जातलें आसलें तें न जाता तें सुरळीत चल्लें. हें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता आणि म्हणून आयच्या ह्या कामगार दिसाच्या निमित्तान हांव सगळ्या कामगारांचे सुयश चिंतताना सातत्यान ह्या डबल इंजिनच्या सरकारान ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी यांच्या काळात वेगवेगळ्यो गजाली ह्यो नॅशनल लेवलाचेरूय जाल्या आणि वेगवेगळ्यो गजाली गोंय सरकार लेवलाचेरूय जाल्या. आमी लेबर वेलफेअर बोर्डाच्या मार्फत ही बुकलेट्स तुमच्या हातूंतल्यान मेळटली. आमच्या सरकाराच्यो सगळ्यो योजना हातूंत सुटसुटीत रित्या तुमच्या पर्यंत पावोवपाचो आमी प्रयत्न केला. ताचो फायदो तुमी घेवचो. सोशल सेक्युरिटी स्कीम कशा पद्दतीन आसतल्यो ही लिफलेट ही जस्ट फक्त कागद म्हणून तुमकां दिवं ना, हे तुमी वाचचे, ताचो स्किमीचो त्या फायदो घेवचो म्हणून तुमच्या कडेन दिल्ले आसा. इन्क्लुडींग म्हणजे आतां पर्यंत आमी जे बदल केले हाचोय बी आमी मागीर तो मॅटर्निटी बेनिफीट फॉर द 276 ओके अमाउंट बीन बेनिफिटेड फॉर द 10,000 पेन्शन रूल 278 आसतलो किंवा बाकीचे सगळे डिजाबिलिटी पेन्शना पासून हे कायदे जे तुमकांय खबर आसचे आणि त्याचेच इम्प्लिमेंटेशन आमच्या सगळ्या फॅक्टरीज कंपनीज हांच्यांनी सगळे करचे हाच्या बद्दल अवेरनेस करपा खातीर तुमच्या मदीं पावयना. आज म्हाका खूब बरें दिसलें की पयले फावटी येद्या व्हडल्या संख्येन तुमी सगळे जाण हांगासर आयले आणि अशाच पद्दतीन आमचें सरकार हे कामगारां खातीर आमच्या उद्योजीक काम करीत रावतले. हांव अपील करता म्हणजे मॅक्झिमम आमी पयलेच फावटी आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ह्या कॉर्पोरेशनाच्या मार्फत प्रायवेट सेक्टरांत एम्प्लॉयमेंट दिवपाची सुरवात केल्या. जे नवीन एम्प्लॉयमेंट आसतले तांकां हांव जे आसा तांकां पयलीं हांवें केन्ना सांगना, कारण नवीन इतक्याच खातीर की नवीन जे भुरगे आसात की त्यांची सुरवात प्रायवेट करियरान जातली आसत जाल्यार ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन हाज्या वतीन पयले फावटी वेर्ना इंडस्ट्रियल इस्टेट ते बाब कल्पक हांगासर आसत, त्या वेर्ना इंडस्ट्रियल एसोसिएशनचे मेंबरूय हांगासर आसा. हांव तांचेंय खूब खूब अभिनंदन करता. ताज्याय खातीर नेटान ताळयो वाजोवच्यो की तांच्यांनी खरोखरूच एक बरो इनिशिएटीव्ह घेतला आणि आमच्या गोंयांतल्या भुरग्यांक एम्प्लॉय करपाचें ताणें थारायलां. पयले फावटी कितें एप्रॉक्सिमेटली 1,000 भुरग्यांक आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या मार्फत आमी म्हणटा की डिप्लोमा पासून ते एम.फार्म पर्यंत हे भुरगे कशा पद्दतीन एम्प्लॉय जावपाक शकतले हेजें तरी पळयल्या. आणि सुरवातीचे 1 वर्स आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान एम्प्लॉय जाल्या उपरांत इन फ्युचर तांकां जाय जाल्यार त्या कंपनीनी वचूंक शकता, जेणे करून एक ट्रस्ट बिल्ड जातलो, एक विश्वास जो आसा की हय आमकां सेक्युअर्ड जॉब हो प्रायवेट कंपनीनी मेळूंक शकता, आमकां बऱ्या पद्दतीची ट्रिटमेंट ही मेळूंक शकता आणि बऱ्या पद्दतीची सॅलरी ही बी आमकां ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनाच्या वतीन प्रायवेट सेक्टरांनी मेळूंक शकता. आणि हे जर सक्सेसफूल जालें, हांवें खालूच अपील केला त्या प्रमाणे आमी गोंयच्या सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटीत अशाच पद्दतीचे कॅम्प्स आनी प्रोग्राम लावपाचे आसा, जेणे करून येता त्या 7-8 म्हयन्या भितर म्हाका खात्री आसा की कमीत कमी 5,000 गोंयचे भुरगे हे प्रायवेट सेक्टरांत एम्प्लॉय जातले आणि ताका मदत आमचे सगळे इंडस्ट्रियल इस्टेट इतले सगळे इंडस्ट्रियल कंपनीज जे HR फुडल्या 2 चारांचे लायनीन बसलेल्या तितके जण आमकां मदत करतले हाची म्हाका खात्री आसा, विश्वास आसा, जेणे करून आमचे गोंयचे लोक, सरकार आणि कंपनीज हाच्या मदलें नातें हें आनीक घट्ट जातलें. हाच्या मदीं तांची कमिटमेंट गोंयकारांच्या बद्दल आसा, तांची गोंयच्या लोकां बद्दल आसा. ही कमिटमेंट जेन्ना आमी म्हणटा की आमी जे इंडस्ट्रियल इस्टेटीत येदे व्हडले इन्फ्रास्ट्रक्चर तुमकां रेडी करून दिता आसत जाल्यार तुमची कमिटमेंट गोंयच्या लोकां प्रती आसची
ती कमिटमेंट तुम्ही सगळ्या जणांनी दवरची आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही गोंयच्या भुरग्यांक एम्प्लॉय करून घेवचे आणि जेणे करून असेच मोठ्या प्रमाणात म्हणजे फुडल्या कामगार दिनाच्या निमित्तान आम्ही फक्त आज जो दरबार हॉलात कार्यक्रम घेतला फुडलो कामगार डे आमकां जो आसा तो श्यामा प्रसाद मुखर्जीक आमकां सेलेब्रेट करपाक मेळचो जेणे करून 5,000 लोक त्या कार्यक्रमाक आमकां येवपाक जाय हाजी हांव अपेक्षा दवरतां आमकां मोठ्या प्रमाणात गोंयचे लोक हे तुमचेर आनी सरकाराचेर विश्वास दवरून हे प्रायवेट सेक्टरांनी बी त्या मोठ्या प्रमाणात जॉईन जातले हांव इतकें सांगता आनी परत एकदा तुमकां सगळ्या जाणांक कामगार दिसाच्यो शुभेच्छा दिता माननीय मोदीजीच्या संकल्पनेंतलो आत्मनिर्भर भारत म्हज्या संकल्पनेंतलो स्वयंपूर्ण गोंय आनी आमी जे स्वप्न पळयता की विकसीत भारत 2047 आणि विकसित गोवा 2037 आम्ही म्हणटा की विकसित भारतात 2047 करता असताना विकसित गोवा 2037 जाता असताना तुमचे कॉन्ट्रिब्युशन हे सगळ्यात व्हडलें आसतलें ज्या पद्दतीन एखाद्या कंपनीचो HR ओनर हे आसाच आसा बट कामगाराचें कॉन्ट्रिब्युशन जे आसा पळय न्हू ते सगळ्यात व्हडलें आसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करी पासून एखाद्या कंपनीक जे एक्सपोर्ट जे करता ताच्या खातीर तुम्ही जे आसा ते सगळ्यात मोठो हातभार लायता म्हणून विकसीत गोवाचें स्वप्न तुम्ही सगळ्या जाणांनी साकार करचे इतकें तुमच्या लागीं मागता करतले काय ना हय काय ना हय जाल्यार म्हज्या बरोबर नेटान दोन्ही हात उचलून सगळे जाण दोन्ही हात वयर करा दोन्ही हात वयर करा सगळे दोन्ही हात भारत माता की वंदे मोदी जी आप आगे बढ़ो मोदी जी आप आगे बढ़ो खूप खूप धन्यवाद देव बरे करू गोयचे धडाडीचे मानेस्त डॉक्टर प्रमोद सावंत जे मुखेलमंत्री हांच्या नेतृत्वाखाला गोंय प्रगती पथाचेर दर एक पावल आसा आनी मुखार घालत आसा हाका लागून एकदा व्हडल्यान ताळयो जावच्यो आनी आमचो तेंको तांकां सदांच आसतलो तर आमी डेफिनेटली तांकां दिवपाक शकता मुखावेले सुवातेर मागता श्री सतीश वागुंकर डेप्युटी लेबर कमिशनर सावथ थँक्यू फोटोग्राफर्स थँक्यू कसं पण लावतं का पाहिजे आणि त्याच्यातून